मेडिमिक्स साबण खरं तर ती कशी बनते याच्याशी फार कुणाला घेणं देणं नसलं तरी तिची किंमत आणि सुगंध प्रत्येकाला आवडतो. या आधीच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की प्रत्येक लॉज आणि हॉटेलवर अंघोळीसाठी फक्त मेडिमिक्स साबणच का देतात. जी कारणं सांगितली ती सगळ्यांना पटली, पण साबणाचा साबणी उच्चार झाला आणि माझ्या मराठी प्रेक्षकांनी माझी ती चूक मला लक्षात आणून दिली. या व्हिडिओत उच्चार तर मी सुधारणार आहे, पण मेडिमिक्स विषयी आणखी एक आढळली आहे माहिती, ती म्हणजे एव्हीए चोलोइल ही अशी एक कंपनी आहे जी आपलं 80% उत्पादन हाताने बनवते. म्हणजे यासाठी इलेक्ट्रिसिटीचा शून्य वापर केला जातो आणि प्रत्येक गोष्ट कामगाराकडूनच केली जाते. देशात चंद्रिका आणि मेडिमिक्स या अशा काही कंपन्या आहेत ज्या उत्पादन अजूनही हाताने बनवतात आणि बाजारात त्यांनी आपली जुनी ओळख आजही कायम ठेवली आहे. पण त्यात मेडिमिक्सचं मार्केट आजही आकाराने प्रचंड मोठं आहे आणि अगदी 5 रुपयांपासून मिळणाऱ्या या प्रोडक्टचे वर्षाला 20 कोटी युनिट विकले जातात. कारखान्यात नारळ तेल आणण्यापासून ते आयुर्वेदिक गुणधर्मांचा समावेश करण्यापर्यंत ही साबण कशी तयार केली जाते आणि बाजारात ती कशी येते तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. बाजारातून ती पुढे सर्वाधिक हॉटेल आणि लॉजमध्ये का विकली जाते याचं कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही या आधीचा व्हिडिओ पाहू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही दिलेली आहे. बिझनेस टुडेने 2014 ला मेडिमिक्स साबण कशी तयार केली जाते यावर एक फीचर प्रसिद्ध केलं होतं, ज्यात पूर्ण प्रोसेस फोटोंसह दाखवली गेली होती. कदाचित ती पहिलीच वेळ होती जेव्हा देशानं पाहिलं की मेडिमिक्स कशी बनवली जाते. मेडिमिक्सची निर्मिती ही दक्षिण भारतातूनच केली जाते आणि एव्हीए चोलोइल कंपनीचं मुख्यालयही चेन्नईतच आहे. कंपनीच्या पदुच्चेरी कारखान्यात साबण कशी तयार होते याची माहिती आणि याची प्रोसेस मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे. ट्रकांमधून कारखान्यात पाम तेल, नारळ तेल, कॉस्टिक सोडा आणला जातो. एका उंचीवर वाहनांसाठी रॅम्प बनवलेला आहे. तिथून हे लिक्विड स्वरूपातले घटक आपोआप पाईपद्वारे वेगवेगळ्या ग्राउंड टँकमध्ये जमा होतात. ट्रक मधलं तेल टाकीत सोडण्यासाठी कोणत्याही पंपचा वापर केला जात नाही. हे रॉ मटेरियल पुढे दिवसभराची प्रोडक्शन क्षमता असलेल्या ओव्हरहेड टाक्यांमध्ये नेलं जातं, ज्यासाठी पुन्हा हातपंपाचा वापर केला जातो. आता वरच्या बाजूला ज्या टाक्या दिसतायत त्यातून फॅटी ऍसिड आणि सॉल्व्हंट जे वेगवेगळ्या टाक्यांमध्ये आहेत ते मेल्ट केले जातात. याचं एकदा लिक्विडेशन झालं की मग त्यात रंग आणि आयुर्वेदिक गुणधर्म मिसळून त्याला एकत्रितपणे खाली ज्या टाक्या दिसतायत त्यात आणलं जातं. फॅटी ऍसिड मेल्ट केलं जातं त्या टाक्यांना अप्पर डेक म्हणतात. तर हे सगळं मिश्रण करून जिथे पाईपद्वारे आणलं जातं त्या टाक्यांना लोअर डेक म्हणतात. ही सगळी मिक्सिंग एका चाकाच्या सहाय्याने केली जाते. कामगार चाक फिरवतो आणि प्रक्रिया होत राहते. या मिश्रणामध्ये कॉस्टिक सोडा टाकून सोपोनिफिकेशन म्हणजे त्याला कच्च्या साबणाचं रूप दिलं जातं. कॉस्टिक सोडा हा डिटर्जंट आणि साबण बनवण्याच्या प्रक्रियेतला एक महत्वाचा घटक आहे. या सगळ्या प्रोसेस नंतर साबण एक पारदर्शक लिक्विड स्वरूपात तयार होते आणि आपल्याला मेडिमिक्स मधून जो सुगंध येतो तो याच स्टेजला टाकला जातो. आता इथे पुन्हा मिश्रण केलं जातं जेणेकरून सगळे घटक चांगल्या पद्धतीने एकरूप होतील. दुसऱ्यांदा मिश्रण करून झाल्यानंतर लिक्विड सोप आता ग्राउंड लेव्हलवर असलेल्या टाक्यांमध्ये पाठवली जाते. या लिक्विड सोपला अंतिम रूप घेण्यासाठी म्हणजे सॉलिड तयार होण्यासाठी साधारण 5 दिवसांचा कालावधी लागतो आणि 5 दिवस लिक्विड सोप कूलिंग टँक मध्येच राहते. पहिल्या 24 तासांनंतर कूलिंग ड्रम काढून घेतले जातात आणि फक्त मोल्ड शिल्लक राहतो. परिपक्वतेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा मोल्ड असाच ठेवतात. 5 दिवसांनी परिपक्व झालेला मोल्ड बाहेर काढून त्याचं वजन केलं जातं. वजन केल्यानंतर या मोल्डची कटिंग होते, जी हातानेच एका मशीनच्या आधारावर केली जाते. ज्या मल्टीनॅशनल कंपन्या सध्या भारतात साबण तयार करतात त्या या प्रोसेससाठी मानवरहित आधुनिक यंत्रणा वापरतात. मशीनवर साबण तयार होण्याआधीची जी एक पायरी आहे तिथे हे मोल्ड फोटो दिसतायत त्याप्रमाणे असतात. मशीनवर लावलेल्या मोल्डच्या प्लेट पुढच्या स्टेपला बारमध्ये कापल्या जातात आणि हे बार नंतर केक पीस मध्ये कट केले जातात. हे केक स्टॅम्पिंगसाठी पुढे पाठवले जातात. कंपनीचे कर्मचारी हातानेच ही स्टॅम्पिंगची प्रक्रिया ही पूर्ण करतात. स्टॅम्पिंग ही साबण पॅक होण्याआधीची शेवटची पायरी असते आणि त्यानंतर पॅकिंग होऊन साबण थेट बाजारात येतो.
ब्रँडचा स्टॅम्प मारल्यानंतर साबण कशी दिसते ते या फोटोत तुम्हाला दिसेलच. अशा पद्धतीने मेडिमिक्सचं पॅकिंग होतं आणि ही साबण बाजारात येते. देशात सध्या अत्यंत कमी ब्रँड आहेत जे अजूनही हाताने साबण तयार करतात. मेडिमिक्सचा दावा आहे की वर्षभरात ते 15 ते 20 कोटी युनिट तयार करतात आणि ते पूर्णपणे हाताने तयार केले जातात आणि त्यासाठी लागणारं सगळं मनुष्यबळ कंपनीकडे आहे. मेडिमिक्स ही साबण प्रभावी किंमत आणि त्वचेसाठी अत्यंत आरोग्यदायी म्हणून पाहिली जाते. गेल्या व्हिडिओतही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की हॉटेलमध्ये ही साबण सगळ्यात जास्त वापरली जाण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे यातले आयुर्वेदिक गुणधर्म जे एवढ्या कमी किमतीत मिळतात. तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असो, मेडिमिक्स तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ॲलर्जी पासून दूर ठेवते आणि हेच कारण आहे की ही साबण हॉटेलच्या प्रत्येक रूममध्ये दिसते. मेडिमिक्सचा प्रवास कसा सुरू झाला, कुणी आणि का सुरुवात केली यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. शिवाय या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.